श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेशा सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, ताल तमाल निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलेली ले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐशा कालियाला यमुना माझी तुडवून भला, रमण कद्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास. देवी माझ्या दुर्दैवा तुडविनी या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी. मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस, ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत. माझी चिंता पारत्वरित आपुल्या कृपा कटाक्षे, आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण. विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमावया, भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधुस्तव, गजानन म्हणता महासंत जेन घडे तेच घडवीत. मग त्यांच्या मठप्रत वर्गणी ही कशाला, कुबेर त्यांच्या भंडारी मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेरांच्यावरी करा म्हणजे काम झाले, ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासून. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी, श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी. या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावयास, स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा. अवघी वणी हा बगीचा पलंग ज्याच्या मन मेदिनी, अष्टसिद्धी दासी परी राबताती त्यांच्या घरी. तो न तुमची पर्वा करी त्यांचे वैभव निराळे, सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठोन. प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तमाचा, तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता, इच्छा ऐहिक वैभवाची असते मानव प्रतिसाची. ती आहे भावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने, रोग बरा करण्याभली औषधाची योजना केली. प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो, रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास. जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले, तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हावया सर्वथा. पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की, संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा कुतर्कना चिंती धरा. पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार. त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाण, तेथे टाकिल्या वरी दाणा ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्य आण, स्वामी सांप्रत गजानन मुकुट मणी संतांचे. संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एकच दाणा टाकिता मेदिनी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार, शुल्लिकांच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवर कोट बांधिले सत्वरी, झटू लागले गावकरी मग क्वाण कशाची. बांधकाम कोटांचे चालता शेगावी साचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती.
त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी. त्यांनी विचार अंतरी ऐशा रीती केला हो. आपण तेथे बसल्याविणे कामन चाले झपाट्याने. म्हणून कौतुक समर्थांनी केले असे ते परी येसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांनी बसवली स्वारी. तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून. तये महाराज वदले तयास कारे खाली उतरलास. आम्हा परहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरे, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी. ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला. परी राम सानिध्य नाही बैसला. तो उभाच पहा राहिला. कर जोडोनी रामापुढे, बरे बाप तुझी मर्जी. त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी. गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले. नाही कशास बुजले. गाडीवाल्या वाचून आले. नीट सांकेतिक स्थलास समर्थ खाली उतरले. मध्यभागी येऊन बसले. तेथेच हल्ली काम झाले. त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे 2 नंबरात. 43, 45, 700 सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी. तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून. हे करणे भाग पडले त्या 2 नंबरातून. जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण. ऐसे चतुर कारभारी. एक एकराचा हुकूम झाला. परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते म्हणी. वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणिक 1 एकर तुम्हा लागुनी. काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस. 11 गुंठे घेण्यास परी ते गेले एकोपास. एका दृष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढाडे थोडे घाबरले अंतरी. त्यास जो पाटील होता घरी, तो बोलण्या समर्था 11 गुंठे जागेचा. तपास करावयासाचा एक जोशी नावाचा. आला असे अधिकारी हसता हसत पाटलाला. समर्थांनी शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रती. समर्थांनी दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती. शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकाशी. जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकारासी. दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तई हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थाचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महाराजाचे. येऊन गेले नुसते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार, ते आता वर्णितो मेहेकरच्या सानिध्याला. नामे ग्राम भला त्या गावीचा एक आला. गंगा भारती गोसावी यास होता महारोग. कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग. जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेले. तनू प्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी. कंडू सुटला तनू ते म्हणून गंगा भारती. त्या महारोगा त्रासला अति. समर्थांनी ऐकून कीर्ती. शेगावासी पातला श्रोते त्या गोसाव्याप्रत. लोक आडवू लागले बहुत.
तुला रक्तपीती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन देई. कधी न जवळ जाई, त्याचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार. तू आपुल्या मणी करी, परी एके दिनी गंगा भारती. चुकवून अवघ्या लोकांप्रती, येता झाला सत्वर गती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया, डोई ठेविता पायावर. समर्थांनी चापट थोर मारिली त्याच्या डोक्यावर. अति जोराने विबुध हो, म्हणून तो उभा ठेला. समर्थास न्याहाळू लागला, स्वामींनी त्याचे थोबाडाला. दोन्ही करे तो ताडिला, फडाफड मारिल्या मुखात. आनिक वरती एक लात, खाकरोनी बेडक्याप्रत. थुंकले त्यांच्या तनुवरी, तोच त्याने मानिला. समर्थाचा प्रसाद भला, बेडका होता झोका पडला. तयाची या अंगावर, तो त्याने घेऊन करी. चोळून अवघ्या शरीरी, लाविला त्या झाला मलमापरी. आपुल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता, एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता. झाला पहा येणे रीती, आधीच शरीर नासले. तुझे आहे बापा भले, त्यावरी यांनी टाकिले. या अमंगळ बेडक्याते, तो तू प्रसाद मानिला. अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला. धुवून टाकी सत्वर, हे ऐसे वेडे वीर. विचरू लागता भूमीवर, त्यासी अंधश्रद्धेचे नर. साधू ऐसी मानती, त्याचा परिणाम ऐसा होतो. अविधी कृत्यास ऊत येतो, तो येता सहज जातो. समाज तो रथसातळा, यासी तुझेच उदाहरण. तू औषधी घेण्याचे सोडून आलास की रे धावून, या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता, हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही इथेच चुकता, याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी, काही न राहते निश्चयेसी. कस्तुरीच्या पोटाशी, दुर्गंधी ना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका, तो हा प्रत्यक्ष कलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशयी असल्यास, पहा माझ्या अंगास. हात लावणी या खास, म्हणून कळून येईल की. त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही. मी इतके वेडा नाही, बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्यासी संबंध नव्हता, म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वान मुळी जाणिली, त्यांचे पाहता प्रत्यंतर चाल जाऊ एक वार. स्नान केलेल्या जागेवर, वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी, करतील त्या जागेसी. तेथल्या ओल्या मातीसी, मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळासी आला, अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्थानस्थलाची, दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती, बैसली औषधी होऊनी. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधीही किंचित येत होती ती येला. तो प्रकार पाहता क्षणी, कुटाळ घोटाळला मणी. कुत्सित कल्पना सोडूनी, शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्यास ते, जवळ बसू देत नव्हते. हात दूर बसून भजनाते, करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा, पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा, त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले, तयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत, भेगा पदीच्या निमाल्या समस्त. दुर्गंधीचा मोडिला त्वरित, ठावय त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन, होते संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवाकारण, गायन ही आवडते. बायको गंगा भारतीची, अनुसूया नावाची. ती शेगावी
ती शेगावी आली साची न्याया निज पतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर. येऊन पतीस जोडले कर चला आता गावाती. तुमचे व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. हे अनाथांची माऊली स्वामी गजानन येथ बसली. त्यांनी माझी उतरवली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले भापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा सवडद जवळ करावे. हिचे जीवा मार जीवो जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतोस वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता सवदंडात पुन्हा रोग होईल पूर्ववत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघासी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो. नरजन्माचा करुण घेतो आत काही तरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती. या परमार्थ खिरीत माती टाकू नका हे रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवदंडाला दिले तो धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावे साची. त्यास कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाण. समर्थांच्या सानिध्याला बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्ष मन. वस्तू अशीच आहे गाण रजविणारी सवाते. हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झ्यामसिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थासी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला तई आपुला करार. ऐसा होता समर्था मी नाही येत आता. नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईना. त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंड गावात. मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुंड गावात माझे घरी काही दिवस राहा तरी. मी अवघीत करून तयारी न्याया आलो आपण. झामसिंगा बरोबर मुंड गावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर तो न आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा. मुंडगाव झाले गोदांतीरा दुसरे की हा पैठणा माझी एकनाथ. मुंडगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका अर्धे स्वयंपाक झाला निका. ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार आपण प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण. तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच भावे वाटते.
पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाण. भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके बीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी. कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न बघे वाया गेले. मग श्यामसिंगाने विनविले, महाराज येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्ठी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा. अंगातूक बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल. वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे. झामसिंगे केले पुण्य, हा भांडारा घालून. ते भोवले आम्हा लागून, वा पुढे तऱ्हा पुण्याची. तै महाराज म्हणाले झामसिंगा, ऐसा संचित होतो कागा. तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलोने आकाशासी. पाहू लागले पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई जण ऊन पडले. हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला, थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांचे चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भाकरे म्हणून त्यात, एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र, एकुलता एक साचा. भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम वराड्यात, पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पैठया तेलंगणात, कैर पुंजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वराड्यात, नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी. येत नियमे शेगावासी, घ्याया दर्शन समर्थाचे. जैसे काते वार करी, वद्य पक्षा माझारी. जाती इंद्रियाणीचे तिरी, देहू आळंदी गावाला. तैसाच हा वराड्यात, वारी वद्य पक्षात. करी घेऊन शेगावात, परमभाव भक्तीने. असो एकदा वराड्यात, रोगग्रंथीत सन्निपात. बळावला अत्यंत, गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु. आणि कोठे तरी साध्यावर, ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर, वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळतसे, शुद्ध न काही राहतसे. तलकी अंगाची होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणात. पूर्वी हा रोग विपरीत, नवता भरतखंडात. त्याचा वास युरोपात, होता मोठ्या प्रमाणी. ती सांथ इकडे आली, गावोगाव पसरली. त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथींची स्वारी, आली पहा मुंडगावावरी. तो पुंडलिकाची आली वारी. शेगावास निघाला, कसकस त्याला घरीच आली. परी ती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरली. आपुल्या पित्या समवेत, येता 5 कोसावर. शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर. तयाच्याने टाकवेना, गाठ उठली बगलेत. हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसे तात. कारे पुंडलिका ऐशी करीशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी ताप आला. गोळा एक काखेला, उठला आहे एधवा. शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवे मुळी. काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा.
हे स्वामी दया घना, वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्य चरण. भक्तवत्सला कृपानिधी, वारी सांग झाल्यावर. मग येऊ दे कुशाल ज्वर, जरी सांडले शरीर, तरी न त्याची पर्वा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी. नाश तिचा करावयात ते, शरीर सामर्थ्य जोवरी. परमार्थ घडे तोवर, बापही झाला चिंतातुर. ती मुलाची पाहून स्थिती, तोही रडू लागला. हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा नेई भला. हा माझा वंशाचा उकिरडा म्हणे पुत्रास. गाडी घोडे बसवण्यास, आणू काया पर समयास. तुला बाळा बसावया, पुंडलिके वदे तयावरी. झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी. जाऊ चला शेगावा, मध्येच मृत्यू आल्यास. शव तरी ने शेगावास, नको करू शोकास. हेच आता सांगणे, बसत उठत पुंडलिक आला. अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला. घातले त्याने दंडवत, तो समर्थांनी माव केली. एका हाताने दाबिली काख त्यांनीच आपुली. अति जोर करोनिया, आणि केले मधोत्तरी. पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळभर. चिंता त्याची करू नको, तैसे महाराज वदता क्षणी. पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरोणी. ताप तोही उतरला, कंप अशक्ततेने. राहिला देहाप कारणे, करी पुंडलिकाच्या मातेने. आणिला नैवेद्य वाढून, घास त्या नैवेद्याने. समर्थ घेता 2 साचे, कापरे ते पुंडलिकाचे. गेले बंद होऊनिया, पुंडलिक झाला पूर्ववत. अशक्त राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य. उघडात डोळे अंधानो, गुरु योग्य असल्यावरी. वायान जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी. कानस इच्छा पुरवितील, सांग करून वारीला. पुंडलिक गेल्या मुडगावाला, हे जो चरित्र वाची भला. त्याचे टळेल गंडांतर, चरित्र ना कहाणी. अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास म्हणी. संत कथेचा न यावा हो, श्री दासगणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत, हेच देवा मागणे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 13 अध्यायः समाप्त.